झी 24 तास एक पाऊल पुढे। केस विकार आणि केस विकारामध्ये खास करून केस गळणं आणि त्याचप्रमाणे पडणारे टक्कल, मग ते पुरुषांमध्ये असो किंवा स्त्रियांमध्ये, आज अतिशय प्रभावी उपचार भारतामध्ये उपलब्ध झालेले आहेत आणि हे उपचार उपलब्ध करून देण्याचं श्रेय जातं डॉक्टर अपूर्व शाह यांना। आपल्या आजच्या कार्यक्रमात या विषयावरती बोलण्यासाठी खास या ठिकाणी सहभागी झालेले डॉक्टर अपूर्व शाह। तर मी सर्वप्रथम आपली ओळख करून देतोय डॉक्टर अपूर्व शाह यांची। नमस्कार सर। नमस्ते। नमस्कार डॉक्टर अपूर्व शाह मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जगप्रसिद्ध ट्रायकोलॉजिस्ट म्हणजे केस विकार तज्ञ आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की भारतामध्ये केस विकारांवरती उपचार सुरू करणारे पहिले डॉक्टर अपूर्व शाह आहेत आणि म्हणूनच त्यांना गमतीने किंग ऑफ ट्रायकोलॉजी किंवा शाह ऑफ केस विकार तज्ञ असं म्हटलं जातं। अर्थातच ह्या सर्व गोष्टींच्या बरोबरीनेच आज भारतामध्ये ही सेवा जी केस विकारांवरती खास करून दिली जाते ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये मोठा सहभाग डॉक्टर अपूर्व शाह आणि रिचफिल्ड ट्रायकोलॉजी इन्स्टिट्यूट ह्याचा आहे। रिचफिल्ड संस्थेद्वारे आज भारतभर 54हून अधिक शाखा या निर्माण केल्या गेल्यात खास करून केस विकारांचं निराकरण करण्यासाठी, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आज 18हून अधिक शाखा या ठिकाणी उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये मुंबईमध्ये आहेतच शाखा, पण मुंबईच्या व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी कोल्हापूर या ठिकाणी रिचफिल्ड ट्रायकोलॉजी इन्स्टिट्यूटची आता शाखा सुरू झालेली आहे। याच्याच बरोबरीने पुणे, त्याचप्रमाणे नागपूर, उत्तर महाराष्ट्रातील लोकांसाठी खास करून नाशिक आणि मुंबईमध्ये 11हून अधिक शाखा विरारपासून डोंबिवलीपर्यंत आज रिचफिल्ड इन्स्टिट्यूटद्वारे निर्माण केल्या गेलेल्या आहेत। आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरामध्ये आज केस विकारांवरील विविध उपचार, मग ते औषधोपचार असोत किंवा त्याच्यामध्ये असणारी वेगवेगळ्या प्रकारची सर्जिकल नॉन सर्जिकल ट्रीटमेंट असो, सर्व प्रकारच्या केस गळणे आणि टक्कल यासाठी आज उपचार उपलब्ध करून दिले गेलेले आहेत। डॉक्टर अपूर्व शाह मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे पायोनियर आहेतच ट्रायकोलॉजीमध्ये, पण गेल्या 10 वर्षापासून फेमिना मिस इंडिया ही जी कॉन्टेस्ट होते त्याच्यामध्ये ते आज एक या ठिकाणी ॲडवायझर म्हणून बोर्डवरती कार्यरत आहेत। ह्याशिवाय एमईटी रिचफिल्ड इन्स्टिट्यूट ट्रायकोलॉजी एस्टॅब्लिश करण्यामध्ये डॉक्टर अपूर्व शाह आणि डॉक्टर सोनल शाह यांचा मोठा सहभाग आहे। आजच्या कार्यक्रमामध्ये जो आपण खास करून बोलणार आहोत केस विकारांविषयी, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की केसांचा होणारा असणारे थिनिंग किंवा केसांमध्ये होणारी विरळता आणि ह्याच्यावरती आज उपचार, आज नवीन उपचार भारतामध्ये आलेले आहेत आणि ह्याचं श्रेय खरोखर डॉक्टर अपूर्व शाह यांना जातं। त्याविषयी आपण जाणून घ्या कार्यक्रमात। सर्वप्रथम अॅनाग्रो रिचफिल्ड ट्रीटमेंट विषयी सर, वेगवेगळ्या प्रकारच्या आज आपण केस विकारांविषयी बोलतो। आज केस विकारांसाठी औषधोपचार उपलब्ध आहेत, नॉन सर्जिकल सर्जिकल ट्रीटमेंट आहेत, पण केसांचा विरळपणा किंवा हे घालवण्यासाठी आजपर्यंत कुठलं असं टेक्निक उपलब्ध नव्हतं। रिचफिल्ड अॅनाग्रो ट्रीटमेंटद्वारे आज अशा प्रकारे हे टेक्निक आज भारतात आणलेलं आहे आपण, आणि गेल्या काही दिवसांपूर्वी आपण न्यूजमध्ये झळकला होतात, बातम्यांमध्ये झळकला होतात। काय आहे नक्की हे टेक्निक? डॉक्टर, असं आहे की केसांच्या मध्ये आपण बघतो तर कधी पण सांगतात की प्रिव्हेंशन, मेडिकल फील्डमध्ये पण प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर। तर टक्कलपणा पडलं त्याच्यानंतर उपाय तर तेच आहे की आपण सर्जिकल करू शकतो का नॉन सर्जिकल करू शकतो, पण त्याच्या पूर्वी आपल्याला काळजी घ्यायची असलं की टक्कल नाही पडायला पाहिजे तर आपण काय करू शकतात। तर हे लेटेस्ट वर्ल्डमध्ये ट्रीटमेंट आहे ज्याला अॅनाग्रो ट्रीटमेंट म्हणतात, जे 5 साइन्स ऑफ थिनिंग जे म्हणतात, जे केस विरळपणा होतात, केसांची व्हॉल्यूम कमी होतात, केसांच्या डेन्सिटी कमी होतात, केस गळतात, थिकनेस कमी होतात, हे सगळ्या प्रॉब्लेमसाठी जे ट्रीटमेंट आहे त्याला अॅनाग्रो ट्रीटमेंट म्हणतात। आणि हे ट्रीटमेंट स्वित्झर्लंड आणि इटालियन सायंटिस्टच्या बरोबर आपण शोधून आता भारताला पहिल्या टाइमला आपण आणलेलं आहे। आणि हे कसं चालू झालं ते हे लई गंमतची गोष्टी आहे डॉक्टर महेश, की एक ॲपल आहे, एक सफरजन आहे स्वित्झर्लंडमध्ये, त्याला उटविलर्स ॲपल म्हणतात, आणि ह्याच्या एक रेअरिटी काय आहे हे ॲपलची की ते कधी पण खराब होत नाही। आणि सगळं सायंटिस्ट लोक स्वित्झर्लंडमध्ये विचारायला चालू झालं की हे का असं खराब नाही होत, याच्यामध्ये काय असं गुण आहे की त्यातून हे ॲपल कधी पण खराब होत नाही। आणि तसं रिसर्च चालू झालंय आणि प्लांट स्टेम सेल थेरपी वर्ल्डमध्ये फर्स्ट टाइम स्वित्झर्लंडचे सायंटिस्ट लोकांनी केले। आणि हे प्लांट स्टेम सेल थेरपी जे केले त्याच्यामधून पहिला ॲपल, नंतर आर्गान जे ट्री आहे, जे वर्ल्डची ओल्डेस्ट ट्री आहे, ह्याला आर्गन ट्री म्हणतात या तर मोरोकन ट्री म्हणतात, आणि आपलं मटर म्हणतं जे पीज, त्यातून सगळं स्टेम सेलच्या एक्स्ट्रॅक्ट काढून हे ट्रीटमेंट जे बनवलेली आहे त्याला PCT रेजुव्हिमॅक्स म्हणतात। आणि हे ट्रीटमेंटला डोक्यावरती आपण लावले, राईट। आणि हे कसं लावायचं तर त्याच्यासाठी स्पेशल मशीन आहे, त्याला RF एनागेन 10X म्हणतात। तर हे मशीनच्या द्वारा आपण केसांच्या वरती हे प्रोडक्ट लावतात आणि ते केसांच्या अंदर खालती जाऊन हेअर फॉलिकलला जीवित करतात आणि तसं केसांच्या ग्रोथ होतात।
हे एक अनोखं ट्रीटमेंट आहे, एक व्हेरी रेअर ट्रीटमेंट आहे आणि वर्ल्डमध्ये फर्स्ट टाइम हे आपण हिंदुस्थानमध्ये आता आणलेलं आहे. आपण बघतोय आता स्क्रीनवरती की ह्या स्टेम सेल्स प्लांट पासून किंवा ह्याच्यापासून बनवलेल्या स्टेम सेल्स आहेत, ज्याच्याद्वारे आज सर आपण हे बघताय आता स्क्रीनवरती की हे सफरचंद दिसतंय आपल्याला, ज्याच्यापासून एक्स्ट्रॅक्ट काढून त्याच्या स्टेम सेल्स, आतापर्यंत आपण मनुष्याच्या किंवा ह्युमन स्टेम सेल्स बद्दल नेहमी चर्चा केलेली आहे किंवा तशा प्रकारच्या स्टेम सेल्स आज उपलब्ध होत्या, पण प्लांट स्टेम सेल्स म्हणजे वनस्पतीपासून स्टेम सेल्सची निर्मिती करून ती केसांच्या पुनर्निर्मितीसाठी आज वापरली जाते आणि हे केसांचं पुनर्निर्माण प्लांट स्टेम सेल्समुळे होऊ शकतं, जी अतिशय सेफ, कुठल्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेशिवाय होणारी अशी ही ट्रीटमेंट आहे आणि खरोखर एक प्रभावी उपचार आज उपलब्ध करून दिले गेलेले आहे. सर आपण हे स्क्रीनवरती बघतोय की हे आज सफरचंदापासून निर्मिती केले गेलेले हे स्टेम सेल्स आहेत आणि अतिशय नैसर्गिक अवस्थेतली ट्रीटमेंट असल्यामुळे ह्याच्यात अनेक फायदे आहेत. पहिला फायदा आहे की कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नाही आहेत ह्याला. दुसरा फायदा असा आहे की विना शस्त्रक्रिया हे उपचार आज आपण घेऊ शकता केसांचा विरळपणा घालवण्यासाठी किंवा केसांना पुन्हा दाट आणि सुंदर बनवण्यासाठी. त्याचप्रमाणे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, मगाशी डॉक्टर अपूर्वा शाहनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यासाठी सुद्धा ह्याचा वापर होऊ शकतो. ह्याच्यासाठी काही उदाहरणं दाखल आपण पुढे बघणार आहोत, पण हे ज्या प्लांट स्टेम सेल्स आहेत ह्या पीसीटी रेजिओमॅक्स या टेक्निकद्वारे आज आपल्या केसांच्या खालच्या त्वचेमध्ये ह्या पेरल्या जातात आणि ह्या पेरल्यानंतर अर्थातच आपल्याला पुन्हा एकदा सुंदर आणि दाट केस मिळू शकतात. आपण आता बघितलंय सर, या ठिकाणी तुम्ही एक मशीन आणलेलं दिसतंय मला, ह्याचा वापर करून आपण ह्या प्लांट स्टेम सेल्स केसांच्या मुळापर्यंत पोहोचवता का? हे जे ट्रीटमेंट आहे डॉक्टर, राईट, ते ट्रीटमेंट असं आहे की आपल्याला होम केअर म्हणजे घरीच करायचं आहे आणि महिन्यामध्ये 30 दिवसामध्ये एक टाइम क्लिनिकला यायला पाहिजे आणि ते जे टाइमला आपण क्लिनिकला आले ते टाइमला हे पीसीटी रेजिओमॅक्स प्रोडक्ट हे मशीन घेऊन ते प्रोडक्टला आपण लावतात डोक्यावरती आणि हे मशीनतून ते प्रोडक्टला अंदर टाकतात, विदाउट इंजेक्शन, विदाउट सर्जरी, विदाउट नॉन इन्व्हेसिव्ह टेक्निक आहे. म्हणजे हे वर्ल्डच्या फर्स्ट ट्रान्सडर्मल हेअर फॉलिक्युलर पेनिट्रेशन मशीन आहे. तर हे महिन्यामध्ये एक टाइम ट्रीटमेंट करण्यासाठी क्लिनिकला यायला लागतात आणि बाकी घरी ट्रीटमेंट करायला लागतात आणि 12 महिना ट्रीटमेंट केले तर जे सुंदर केस सगळ्याला पाहिजे तसं हे येऊ शकतात. हे अॅनाग्रो ट्रीटमेंट आहे. आपण या ठिकाणी मशीन बघू शकता आणि ह्या मशीनद्वारे आज ह्या ज्या प्लांट स्टेम सेल्स आहेत ह्या पेरल्या जातात केसांच्या मुळाशी त्वचेमध्ये आणि अर्थातच या पेरल्या गेल्यानंतर पुन्हा एकदा सुंदर दाट केस आपल्याला पूर्ववत मिळू शकतात. या ठिकाणी आपण लॅपटॉपवरती बघूया, त्याचे उदाहरणं काही बघूया की कशा रीतीने प्लांट स्टेम सेल्सद्वारे आज एक अतिशय मोठा उपचार उपलब्ध झालेला आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.